डॉक्टर काय झालं? रिलॅक्स, घाबरण्याचं काही कारण नाही आहे. तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे. सुदैवाने ओपन हार्ट सर्जरी करण्याची वेळ आली नाही. लवकरच तुम्ही पेशंटला घरी घेऊन जाऊ शकाल. थँक्स डॉक्टर. मी म्हणलं होतं ना तुला, सगळं ठीक होईल. गुड मॉर्निंग. कशी काय झाली लंडनची ट्रिप? उत्तम. ज्या महत्वाच्या कामांसाठी आम्ही तिकडे गेलो होतो त्यातली बरीचशी कामं आम्ही मार्गी लावूनच परत आलोय. आम्हाला सिम्पसनचंच टेन्शन होतं. भैयासाहेब, आम्ही लंडनला जाण्यापाठीमागचं सगळ्यात मोठं कारण हे सिम्पसन सोबतची मीटिंग हेच होतं. आपण शाळेच्या जागेवर राजेश शिर्के मॉल बांधू शकत नाही हा त्यांच्यापर्यंत गेलेला मेसेज आम्हाला खोडून काढायचा होता. त्याचप्रमाणे राजेश शिर्केंची मार्केटमध्ये आजही इमेज आहे हेही त्यांना पटवून द्यायचं होतं. आणि आम्ही या गोष्टी जर तितक्या तातडीने केल्या नसत्या तर सिम्पसननी आपल्याला पाठवलेल्या नोटीसला उत्तर देणं आणि त्यांनी आपल्याला ठोठवलेला दंड भरणं, या दोन्ही गोष्टी आपल्याला खूप जड गेल्या. आदित्य राजे, तुम्ही कंपनीच्या कामकाजात लक्ष घालताय ऐकून खूप बरं वाटलं. आमचे सगळे गैरसमज दूर झाले. पण आता तुम्हाला एक खूप मोठी जबाबदारी पार पाडायची आहे. कुठली जबाबदारी भैयासाहेब? निवडणुका जवळ आल्यात. ज्याप्रमाणे राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज ही जगातली सर्वोत्तम कंपनी असावी असं तुमचं स्वप्न आहे, तसंच लोकशाहीच्या माध्यमातून राजेश शिर्के घराणं पुन्हा सत्ताधीश व्हावं असं आमचं स्वप्न आहे. ते आम्हालाही माहिती आहे भैयासाहेब. फक्त आम्हाला एक कळत नाही की यामध्ये आम्ही कोणती जबाबदारी पार पाडायची. जबाबदारीने वागण्याची जबाबदारी तुम्हाला पार पाडायची आहे. आम्ही समजलो नाही भैयासाहेब. सांगतो. राजेश शिर्के घराण्याचे वारसदार म्हणून आम्ही लोकांसमोर मतं मागायला जाणार आहोत. या घराण्याबद्दल लोकांच्या मनात खूप प्रेम आहे, खूप आदर आहे. तेव्हा निवडणुका होईपर्यंत असं वागू नका ज्याने लोकांच्या मनातल्या प्रतिमेला तडा जाईल. पण भैयासाहेब, हे सगळं तुम्ही आम्हाला का सांगताय? मधल्या काळातलं तुमचं वागणं तुम्ही जरा आठवून पहा. तुमच्या लगेचच लक्षात येईल आम्ही काय म्हणतो ते. पण आमच्या असं वागण्यापाठीमागचं कारण कोणीच समजून घेत नाही. या घरामध्ये जर प्रत्येक गोष्ट आमच्या मनाविरुद्ध घडणार असेल तर तुमच्या मनाविरुद्ध काहीही घडणार नाही. आम्ही साईमांनाही तसं सांगितलं. तुमच्या समोर तुमच्या लग्नाचा विषय काढायचा नाही. भैयासाहेब, असं आमच्याकडे निरखून काय पाहताय? भैयासाहेब, तुम्ही किती बदलल्यासारखे वाटताय. खूप दिवसानंतर तुम्हाला स्वतःहून आमच्याविषयी साईमांशी बोलावं असं वाटलं. हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं. आदित्य राजे, आम्ही नक्की काय करू? तुमच्याशी प्रेमानं बोललो तरी प्रॉब्लेम, नाही बोललो तरी प्रॉब्लेम. तुमची राजकीय अडचण आम्ही समजू शकतो भैयासाहेब. यावेळेस जर तुमच्या हातून संधी गेली तर पुढची 5 वर्ष वाट बघण्याशिवाय तुमच्या हातात दुसरं काही राहणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा भैयासाहेब. लोकांच्या मनात असलेल्या तुमच्या प्रतिमेला तडा जाईल असं कुठलंही कृत्य आमच्या हातून कधीच घडणार नाही. भावेसाहेब, तुम्हाला काय वाटतं? साक्षी सुटेल ना? देवयानी, तुम्ही देशमुख आणि राजेश शिर्के घराण्यामध्ये काय रिलेशन आहे ना, हे मला तरी एक कोडच आहे. बघ ना, काहीच दिवसांपूर्वी त्या शाळेच्या अपघातासंदर्भात राजेश शिर्क्यांचा हात आहे असं म्हणून त्यांना अटक करण्यासाठी तू धडपडत होतीस. आणि आता साक्षी सुटावी म्हणून राजेश शिर्के धडपडत आहेत. साक्षीला सोडवण्यासाठी राजेश शिर्केने एका नामांकित वकिलाची नेमणूक केली आहे आणि माझी खात्री आहे ते तिला या केसमधून नक्की सोडवतील. तरीही साक्षीला घरी यायला किती दिवस लागतील? तिला फक्त कोर्टात हजर करण्याची फॉर्मॅलिटी बाकी आहे. एकदा का तिला कोर्टात हजर केलं
की तिला जामीन मिळण्यासाठी काहीच अडचण येणार नाही. वागळे साहेब, एक विनंती होती. बोल. साक्षीला भेटू शकते? ऑफकोर्स. थँक्यू. आई कशी आहे? आई बरी आहे. सगळ्या ट्रीटमेंट्स नीट चालल्यात. तू अजिबात काळजी करू नकोस. आणि तूही आता इथून लवकरच सुटणार आहेस. तू एकदा इथून सुटलीस ना की आपल्या घरावरची सगळी संकटं दूर होतील. वागळे साहेब मला म्हणालेत आणि वकील सुद्धा भेटून गेले. तेही असंच म्हणत होते. देव मला इथून बाहेर काढण्यासाठी विक्रम मदत करतोय ना. खरंच त्यांनी मदत केली नसती तर काय झालं असतं ग? काय झालं देव? काही नाही. बघ ना कसं असतं ना, एका क्षणात माझं अख्खं आयुष्यच बदलून गेलं. देव, IPS होऊन घरी जायचं स्वप्न पाहिलं होतं मी, पण एक संशयित आरोपी म्हणून घरी जावं लागेल मला आता. हो ना, तुला सांगितलं ना, तू अजिबात काळजी करू नकोस. यापुढे आता आपल्या बरोबर सगळं चांगलंच होणार आहे. आणि मला एक प्रॉमिस दे, तू खूप खूप मोठी पोलीस ऑफिसर होणार. मला माफ कर विक्रम. प्रत्येक वेळी मी तुझ्याशी खोटं नाही बोलू शकणार. देवयानी आमचा फोन का घेत नसेल? तिचं खरंच लक्ष नाहीये का ती मुद्दामून फोन घेत नाही? आम्ही परत आलोय. ताबडतोब तुला भेटायचंय. कधी भेटणार? आलात तुम्ही भाऊजी? अहो असं तडकाफडकी निघून गेलात लंडनला. सायमनला तरी सांगून जायचं होतं ना. किती नाराज झाल्या होत्या त्या. काय झालं भाऊजी? तुमचं लक्ष नाही आहे आमच्या बोलण्याकडे. काय झालं? म्हणजे मगाचपासून आम्ही देवयानीला फोन करतोय, ती आमचा फोन घेत नाही. आम्हाला एक कळत नाही. आम्ही लंडनला गेल्यापासून बघतोय. आम्ही जेव्हा जेव्हा तिला फोन केला तेव्हा तेव्हा ती आमच्याशी आधीसारखं नाही बोलली. तिचा आवाज सुद्धा आम्हाला खूप बदलल्यासारखा वाटत. वहिनी, मधल्या काही काळात तुमचं देवयानीशी बोलणं झालं? सगळं ठीक आहे ना वहिनी? तुमची काळजी वाटत असेल म्हणून नसेल सांगितलं तुम्हाला भाऊजी. आम्हालाही तिने सांगितलं होतं. इथे घडलेल्या प्रकाराबद्दल तुम्हाला काही सांगायचं नाही, नाहीतर हातातलं काम अर्धवट सोडून तुम्ही इथे याल म्हणून. काय घडलं वहिनी? वहिनी प्लीज आमच्यापासून काही लपू नका. काय घडलं सांगा ना प्लीज. सांगते भाऊजी. तुम्ही लंडनला गेल्यानंतर बिचारीवरती संकटांचा डोंगरच कोसळला.
एका पाठोपाठ एक तिच्या आत्या बहिणीला साक्षीला पोलिसांनी अटक केली. काय? साक्षीला? पण का? साक्षीचा ज्या मुलावरती जीव जडला होता तो अतिरेकी निघाला भाऊजी. एका दर्ग्यामध्ये गोळीबार झाला, त्या गोळीबारात तोही सामील होता. गोळीबार झाल्यावर तो पळून गेला, पण साक्षीला पोलिसांनी अटक केली. या सगळ्या प्रकाराचा त्यांच्या आईवरती इतका परिणाम झाला, त्यांनी इतका धसका घेतला भाऊजी की त्यांना हार्ट अटॅक आला आणि डॉक्टरांनी ताबडतोब अँजिओप्लास्टी करायला सांगितली. एवढ्या सगळ्या गोष्टी तिच्या आयुष्यात घडल्या, तिला साधा मला फोन करून सांगता येत नाही या गोष्टी? याचा अर्थ अजूनही ती मनात ना आम्हाला आपलं मानत नाही. आम्हाला नाही तसं वाटत भाऊजी. तिला तुमची काळजी वाटत असेल म्हणून नसेल सांगितलं तिने तुम्हाला. पण आता तुम्हाला तर सगळं कळलंय ना भाऊजी. तर तुम्ही आता वेळ घालवू नका. जा तिच्याजवळ, कारण आता तिला तुमच्या आधाराची खूप गरज आहे. पण वहिनी तरीही ती आमचा फोन घेत नाही अजून. चित्त नसेल तिचं थाऱ्यावर भाऊजी. किती सोसलंय तिने एकटीनं. तुम्ही तरी तिला समजून घ्यायला नको? वेळ घालवू नका भाऊजी. लगेच जा तिच्याकडे. देवयानी प्लीज फोन उचल. अजून किती दिवस मी विक्रमला असं टाळणार आहे? एक ना एक दिवस त्याला सामोरं जावंच लागेल. पण मी त्याला काही सांगितलं नाही तरी त्याला हे कळल्याशिवाय थोडंच राहणार आहे. नाही, पण कळणार असेल तेव्हा कळू दे. आज मात्र त्याला काही सांगण्याचं धाडस माझ्यामध्ये नाही. हॅलो देवयानी, तू आमचा फोन का घेत नाहीयेस? आणि आम्ही तुला SMS केला त्याचंही उत्तर तू दिलं नाहीस. देवयानी प्लीज काहीतरी बोल. हे बघ, तुला जर का असं वाटत असेल तर देवयानी तू कितीही गप्पा राहिलीस तरी सुद्धा प्रियदर्शनी वहिनींकडनं आम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या. देवयानी, देवयानी आता तरी काहीतरी बोल. तू कुठेस आता आम्हाला सांग. आम्हाला आत्ता या क्षणी तुला भेटायचंय. हॅलो देवयानी, हे बघ, तू जर अशीच गप्प राहणार असेल आणि काहीच उत्तर देणार नसेल तर आम्ही तुझ्या घरी येऊ. नाही, घरी नको. मग तू सांग, तू सांग कुठे भेटूया. तू म्हणशील तिथे आम्ही यायला तयार आहोत. पण तुला आत्ता या क्षणी भेटणं आम्हाला फार आवश्यक आहे देवयानी. नॅशनल पार्क. ठीक आहे, आम्ही पोहोचतो. विक्रमच्या समोर जाण्याचं धाडसच होत नाहीये. माझं बोलणं ऐकल्यावर तो कसं रिॲक्ट करेल त्याची सतत भीती वाटते. मी करते ते चूक की बरोबर हे फक्त तुलाच माहिती आहे. प्लीज देवा, मला मदत कर. आज तुझ्या मदतीची मला नितांत गरज आहे.
तुम्ही आम्हाला आमचा मुलगा परत द्यायचा. तुम्ही विक्रमादित्यांना विसरून जायचं. प्रियदर्शनीने तुम्हाला कंगन दिले म्हणजे तुम्ही राजशिर्क्यांच्या कुलवधू झालात. इतकं सोपं नाहीये ते. तुमची लायकी तरी आहे का त्यांच्यावर प्रेम करायची? विक्रमच्या आयुष्यातून निघून जाईल. आमचं एकमेकांवर प्रेम होतं हेही विसरून जाईल. हे सगळं तुम्ही मला करायला भाग पाडताय हे मी त्याला नाही कळू देणार. तुम्ही राजघराण्याची सून व्हायचं स्वप्न पाहिलं ते पुरं होऊ शकलं नाही याबद्दल आम्हाला वाईट वाटतं. पण हे स्वप्नच पाहणं चुकीचं होतं असं नाही तुम्हाला वाटत? तरीही आम्हाला तुझ्याबद्दल सहानुभूती आहे आणि भविष्यात तुला चांगला साथीदार मिळो अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थनाही करतो. साईमांनी आमचं लग्न राजघराण्यातल्या एका मुलीशी ठरवलं. तू काय ठरवलंयस? आम्ही काय ठरवणार देवयानी? लवकरात लवकर तुझ्या घरच्यांशी आपल्या लग्नाबद्दल बोलायचं. पण विक्रम सर, साईमाच आपल्या लग्नाला तयार नसतील तर? विरोध केला ना तर सगळं सोडून देऊ आम्ही. हे ऐश्वर्या, ही सगळी नाती, ही सगळी सोडून आम्ही तुझ्यापाशी येऊ. कारण आम्हाला फक्त तू जवळची आहेस देवयानी. तुझ्याशी आम्ही नाही जगू शकत. विक्रम, मला या सगळ्याची खूप भीती वाटते. देवयानी